शिरूर बेट भागामध्ये. तर पाहूया, जाणून घेऊया आपण जिल्हा परिषदेच्या उमेदवारांबद्दल असणारं मत. नमस्ते बाबा. नमस्ते. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होऊ घातलेली आहे आणि याच्यामध्ये उमेदवार कोण आहेत माहितीत का तुम्हाला? आहे ना माहिती. कोण उमेदवार आहेत? राजेंद्र दादा गावडे. हा, अजून ते पिंपरखेडची काय त्या पोरीचं नाव? कड महिला आहे. अजून इथं जिल्हा परिषदेचे 4 उमेदवार आहेत. हा आहे ना, बाळासाहेब डांगे, हा पोकळे डॉक्टर आहे, हा, दामशेठ गोडे आहे. बरोबर. तर मग ह्या 4 उमेदवारांपैकी आपली पसंती कोणत्या उमेदवाराला? राजेंद्र दादा गावडे. राजेंद्र दादा कमळ गावडे. कमळ कमल चिन्ह आहे त्यांचं आता. हो. तर मग राजेंद्र गावडेच का बरं? बाकीचे 4 उमेदवार जे आहेत आमच्या गावचा माणूस आहे. गावचा माणूस आहे. पहिली गोष्ट गावचा माणूस आहे. हा. दुसरी गोष्ट काय आहे? दुसरी गोष्ट मित्र आहे मित्र पण आहेत. आणि काम त्यांच्या मताने वडिलांनी काम केलीत भरपूर आमची. म्हणजे या परिसराचा विकास केलेला आहे विकास आहे आणि विकास कामं केल्यामुळे तुमची पसंती राजेंद्र गावडे यांना आहे. राजेंद्र गावडे. बर बाबा, नमस्ते. नमस्ते. जशी यांची पसंती राजेंद्र गावडे नाही, तर आपली पसंती कोणाला आहे? आपलं काहीच नाही. नाही, पण तरी पण नाही, मला तसं नाही माझं. बरं ठीक आहे, जिल्हा परिषदेत 4 उमेदवार आहेत, हा 4 पक्ष आहेत. कोणते पक्ष आहेत? पक्ष कंबळ आहे. हा, भाजप आहे, धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण आहे, इकडे हे मशाल आहे मशाल आहे आणि अजून एक आहे गाड्या. घड्याळ आहे. तर मग ह्या ह्या जे पक्ष आहेत, तर ह्या पक्षांपैकी विकास कामं कोणत्या पक्षाने केली? विकास कामच नाही सांगता येत नाही, आपल्याला. विकास कामं कोणत्या पक्षाने कोणत्या पक्षाने केली? नाही, ते काय सांगता येत नाही. विकास कामं कोणती केली? बरं, या 4 पक्षांपैकी आपण कोणत्या पक्षांना पसंती करू शकतो? तसे सगळेच तट पाहिजे. नाही, 4 पक्ष आहेत ना. नाही, चारही असले 4 पक्षांपैकी आपण नाही विकास नाही, असं नाही म्हणता येत ना. सगळेच हा, कोणत्या याला पसंती देऊ नाही, शकता? तसं काही नाही. माझी पसंती नाही, नाही. उमेदवाराला नका पसंती तुम्ही करू. या 4 पक्षांपैकी तुमची पसंती कोण? पक्षालाच हे नाही ना. मग पक्षाला नाही. हा. का बरं पक्षाला नाही? नाही. मग तुम्ही मतदान करणार का नाही करणार? करणार ना, मतदान करणार. 4 पक्षांना तुमची जर सगळे- पसंती नसेल तर मतदान आपलं कसं हे करणार? बघून करणार ना. म्हणजे काय बघून करणार? जशी इलेक्शन होईल तसं ठरवणार आहे. हा तसं का पण करणार. ठरवणार आहे? नाही, तसंच ठरवलं. नाही, पण जशी इलेक्शन येणे म्हणजे नक्की काय? नाही नाही तुम्ही विकास कामांकडे नाही देत, तुम्ही पक्षांना नाही पसंती नाही नाही देत. इलेक्शन जवळ येणे आणि मतदानाची पसंती करणे म्हणजे नक्की काय? म्हणजे इलेक्शन म्हणताय ना, जवळ हा आल्यानंतर नंतर हे तुम्ही करू मत ना. करणार आहे हा, का नाही? इलेक्शन जवळ आले हा. मग पसंती करू ना आपण. हा, असं मग नाही. कशावर तुमची पसंती आहे? हा? म्हणजे जे जास्त नोटा देणार आहे त्यांच्यावरती आहे का पसंती? तसंही करू का वेळ आली तर. हा, म्हणजे तुमची नोटांवरती पसंती. जो जास्त नोटा देईल त्यांना पसंती आहे, पक्षांना विकास कामांना तुमची पसंती नाही. बरोबर ना? तसंच आहे ना तसं काही नाही. बाबा? वय किती? वय 75 वर्षाचे झालेत. बर, मग 75 वर्षामध्ये आता तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत विकास कामं कुणी केली? साहेबांनी केली, दुसरे कोण केलायला होता अजून कोण? हा, म्हणजे गावडे साहेबांनी केलेली आहे. अजून कोणी इथं या भागाचा जो चेहरा मोहरा बदललाय तो गावडे साहेबांनी बदललाय. म्हणून तुमची पसंती कोणाला आहे? गावडे साहेब. गावडे साहेबांना आहे. आपली काय पसंती आहे? गावडे साहेब. गावडे साहेबच आहे. जसे बाबांनी सांगितले तशा पद्धतीत आहे, या भागाचा चेहरा मोहरा त्यांनी बदललेला आहे. म्हणून तुमची पसंती गावडे साहेब. खडा नाही टाकला. तर आपलं नाव काय? अर्जुन सकाराम घोडे. बर, तर या परिसरामध्ये 4 उमेदवार आहे जिल्हा परिषदेचे, 4 उमेदवार आहे पंचायत समितीचे. तर आपली पसंती कोणाला आहे? आपली पसंती राजेंद्र दादा गावडे. गावडे साहेबांनाच पसंती आहे. का पसंती आहे गावडे साहेब? आमदार साहेबांनी गेली 60 वर्षे तालुक्याचं राजकारण केलं, 60 वर्ष विकास केला विकास भागाचा. केलेला आहे. बेड भागात पाणी आणले, बांधारे आणले, पूल झाले, रस्ते झाले, शाळा झाल्या. त्या सगळ्या कामामध्ये आमदार पोपटराव गावडे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. त्यामुळे मग ही पसंती राजेंद्र दादा गावडे. तर ह्या भागामध्ये पाणी, शाळा, या भागाचा विकास चेहरा मोहरा बदलण्यासाठी गावडे साहेबांचं योगदान हे मतदारांच्या वतीने खूप मोलाचं आहे. आणि त्यामुळं ज्या मतदारांचा कल जातोय तो गावडे साहेबांच्या दिशेने जातोय. बरोबर बरोबर आहे, गावडे साहेबच, दुसरं कोण आहे आमच्या भागात? नमस्ते. नमस्कार. काय नाव आहे आपलं? बरं,
मी प्रकाश खामकर. बर, जिल्हा परिषद आलेली, पंचायत समिती आली, तर मग आपण कोणत्या पक्षाला पसंती देऊ? मी पक्षांपेक्षा माणसाला पसंती बरं, जास्त कोणत्या देतो. माणसाला पसंती करता? बापूसाहेब गावडे. बापूसाहेब गावडे. म्हणजे आता जे इलेक्शनला उभे आहेत राजेंद्र गावडे, हा, त्यांचे वडील. त्यांचे वडील. हा. म्हणजे मग आपलं मत कोणाला आहे? ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाला त्या मत. पक्षाला चिन्ह कोणतं असू कोणते चिन्ह असू दे, ते गावडे साहेब म्हणजे हेच माव चिन्ह आहे. असं. माझं दुसरं काय नाही. अहो, एवढा विकास केलाय त्या माणसाने, ते एवढे काम केले, त्यासाठी चालले सगळं. बरोबर. त्याच माणसाच्या जीवावर चालले. दुसऱ्याला आपण जायचं आणि यायचं, त्याच्या मागे फिरायचं, हे कायसाठी करायचं आपण? बरोबर हा? आहे. तुम्ही जसं- माझ्यासाठी जर जसं करायचं. बाबांनी सांगितलंय की ह्या भागाचा चेहरा मोहरा गावडे साहेबांनी बदललेला आहे. त्या शाळा, कॉलेज, पाणी सगळ्यांसाठी गावडे साहेबांचं योगदान मोठे आहे. मोठं चिन्ह. म्हणून तुमचंही मत नाही गावडे माझे पण साहेबांचंच. गावडे साहेबांचे. राजेंद्र दादा गावडे त्यांचे मुलगा आहे. आतापर्यंतची कामही त्यांनीच केली. एवढं मोठं योगदान त्यांचं इथं दिलंय. आपण त्यांना मस्त बाहेरच्या पक्षाची तिकीट होती, ही तिकीट होती, काम केले त्यांनी. पक्ष म्हणून नाही काम केलं त्यांनी, स्वतःच एक आम्ही एक कुटुंब म्हणून त्यांना म्हणून काम केलेलं विकास हो, काम. कुटुंबच आहे आम्ही एक. ते आमच्या भागातली जेवढ्या सुधारणा केल्या म्हणजे आमच्या कुटुंबाच्या सुधारणा केल्या. म्हणजे आमच्या भागाचा जसं काय कारभारी कसा असतो गावातला, बरोबर. तसं कारभारी, घरातला कारभारी, गावचे कारभारी, ते बेटाचे कारभारी, तालुक्याचे कारभारी झाले. आता त्यांना जिल्ह्यावर न्यायचे म्हणलं, जिल्ह्याचे कारभारी करायचे. हा, तर ह्या मतदाराचं मत असं आहे का राजेंद्र गावडे जे आहेत ते म्हणतात बा ते कारभार आहेत आमचे, आणि आता त्यांना जिल्ह्याचा कारभार करण्यासाठी जिल्ह्याला पाठवलं. जिल्ह्याला पाठवण्याची तयारी त्यांची आहे. तर नमस्ते. जी हरी. तर या भागामध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि जिल्हा परिषदेला 4 उमेदवार आहेत. तर 4 उमेदवार असल्यामुळं तुमची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे? आमदार बापूसाहेब गावडेंचे उमेदवार. गावडे साहेबांना पसंती आहे हो. तुमची. का पसंती गावडे त्याचा साहेब? विकास केलेला आहे ना सगळा. या भागाचा या विकास भागाचा केलेला आहे म्हणून तुमची पसंती गावडे. हो हो. मग इतर लोक आता जिल्हा परिषदेचे गेले तयारी करून आहेत, बऱ्याच वर्ष कामाची पावती देतात. त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय म्हणणं? काम नाही त्यांचं काहीच. काम नाही, काम नाही काहीच. फक्त आपलं फक्त आता उमेदवारी जिल्हा लागली म्हणून उभी होती. असा हो. विषय आहे. नाही तर या भागाचा जो चेहरा मोहरा बदल आमदार साहेबांनी बदललं सगळं. आमदार साहेबांनी बदललेला आहे. झिरोतून निर्माण केलं गाव. आता आमदार साहेब भाजप चिन्हावरती लढतात किंवा भाजपमध्ये गेलेले आहेत, तर त्याबद्दल काय फरक पडू शकतो? तसं काय आमदार तेच चिन्ह आहे. काय दुसरं चिन्ह आहे. जे आमदार आहेत त्यात तिकडेच लोक म्हणजे आमदार म्हणजे चिन्ह आहे. चिन्ह. हो. पक्ष कोणताही असो. कोणचं कसं असू दे. तर या भागातले जे नाही का वारकरी संप्रदायाचे एक मतदार होते, त्यांना आपण विचारलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे का चिन्ह कोणतंही असो, पण आमची पसंती आमदार बापूसाहेब आमदार हीच आमची पसंती आहे. चिन्हाचं काय विषय नाही, कोणत्याही पक्षात असो. तर या पद्धतीने त्यांची पसंती आहे. तर तरुण मतदार आहेत, आपण तरुण मतदार आहेत. नमस्ते. नमस्ते. तर मग आपलं 4 उमेदवार आहेत पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला. तर आपली कोणत्या उमेदवाराला पसंती आहे? आपली पसंती राजेंद्र गावडेंना. गावडे साहेबांना. हो, गावडे साहेबांना. का बरं? आता ज्येष्ठांचा पण कल त्याच दिशेने जातोय, तरुणांचा कल त्याच दिशेने जातोय. याचं खरं कारण काय आहे? खरं कारण हे आहे, गावडे साहेबांनी या भागाचा पूर्ण विकास केलेला आहे. कोणतंच काम ठेवलं नाही गावडे साहेबांनी. आणि आता 4 उमेदवार आहे हे मान्य आहे, पण ते ह्या विकास काम एकही उमेदवारांनी आजपर्यंत कोणतंच विकास काम केलेलं नाही. फक्त हे ना, गावडे साहेबांनी विकास कामं भरपूर केलेले आहे. त्यांच्या मागे राजेंद्र दादा गावडेंनी भरपूर विकास कामं केलेले आहे. त्यामुळे ना, सर्व तरुण असेल, ज्येष्ठ असेल, सगळ्यांचं पसंती राजेंद्र गावडेंना आहे. तर ह्या भागातल्या तरुणांचंही लोकमत गावडे साहेबांच्या दिशेने जाते का? त्यांचं पण हेच म्हणणं आहे का विकास काम केलंय ते गावडे साहेबांनी केलंय, म्हणून तरुणांचंही मत त्याच दिशेला जाते. आमदार साहेबांच्या बरोबरीने तुम्ही बरेच दिवस खांद्याला खांदा लावून या भागामध्ये जिल्हा परिषद साहेब होते ना, हा. त्या टायमाला नाफेड सुरू झालं. बर त्या टायमाला माझी परिस्थिती बिकट होती. बिकट. पण कांदा असा होता का 3 कांदा ढेंगळा कांदा होता. बर. पण माझी परिस्थिती अशी असल्यामुळं मला तिथं सगळी शेतकरी लोक जमायची. पण मला भारताला गरीबाला कोण द्यायचं, तिथं आपलं एवढं काय व्हायचं. पण असेच आमदार साहेब त्या शेतून आले आणि आपली काय तर ढळण नव्हती साहेबाची, पण साहेबांनी मला ओळखलं. म्हणले तर तू कांदा आणलं का, तू कांदा आहे का तुझं? म्हणलं साहेब कांदे, पण बारदाना भेटत नाही. त्यांनी मला त्या टायमाला बारदाना, पण त्या टायमाला परिस्थिती बिकट होती.
अशा पद्धतीने मी हे करतो आमदार साहेबांचे सगळे कामाचं हे आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मदतीला धावणारे हा हा सगळं पूर्वीपासून तर आतापर्यंत बापूसाहेब गावडे हा सगळं. शेतकरी म्हणून तुमचं मत हा शेतकरी म्हणून मला तिथं ती आठवण आहे आणि माझी परिस्थिती म्हणजे नवीन व्हायला किती निघाली. किती कालखंड होता त्याला? त्याला आता नाच चालू झालं बघ ते आता मला बरेच वर्ष झाले. हा 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 मला सा- तेव्हापासून मी साहेब मागे आहे. हे जे आहे साहेबांच्या गेले 20-25 वर्षापासून साहेबांच्या सानिध्यात आहे. हा शेतकऱ्याला नाही का कशाची गरज आहे हे बापूसाहेब गावड्यांना माहिती हा. आणि अशाच शेतकऱ्यांना त्या काळात मदत करणारे बापूसाहेब गावडे हा. म्हणून तुमचं मत हा बापूसाहेब गावड्यांना बापूसाहेब गावडे